श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. शिवलिंगावर जल अर्पण करताना हे नियम लक्षात ठेवा. तुम्ही श्रावण महिन्यात जलाभिषेक नित्यनेमाने करत असता, परंतु करताना काही चुका आपणाकडून नकळतपणे घडत असतात. त्या चुका टाळण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. हिंदू धर्मातील धर्मग्रंथ आणि शिवपुराणानुसार श्रावण महिन्यात शिवाला अनेक प्रकारे जलाभिषेक केला जातो. असे म्हणतात की जलाभिषेक तसेच इतर पदार्थांनी अभिषेक केल्याने महादेव आपल्या भक्तांवर अधिक प्रसन्न होतात. ज्योतिषशास्त्रात अनेक प्रकारच्या अभिषेकांची माहिती देण्यात आली आहे, ज्यामुळे लोक शिवलिंगाला पंचामृत, दूध आणि जलाने अभिषेक करतात. मात्र या दरम्यान शिवाला जल वगैरे अर्पण करण्याकडे सर्वांचे लक्ष असते. पण तुम्हाला माहीत आहे का की या काळात काही खास नियमांची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्हाला हे नियम जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही जाणून घ्या की आपल्या काय चुका होत आहेत आणि त्या कशा टाळता येतील. श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचा शिवाचा अभिषेक करताना आपण या चुका करू नका. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे देखील या व्हिडिओद्वारे तुम्हाला जाणून घेता येईल. तर आपण पाहूयात, शिवाभिषेक करताना आपणाकडून काय चुका होतात आणि त्या कशा टाळल्या पाहिजेत. पूजेसाठी नेहमी आपण पाण्याची शुद्धता बघत असतो. पाणी जितके महत्त्वाचे, आपण जितके पाणी शुद्ध घेतो त्याचप्रमाणे पूजेची शुद्धताही आवश्यक आहे. पूजेमध्ये काही चुका घडल्यास त्याचे फळ आपणास मिळत नाही असे म्हणतात. म्हणजे शिवाला जल अर्पण करतानाही कोणत्या कलशातून अर्पण करावे ही शुद्धता लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. शिवाभिषेक करण्यासाठी तांब्याचे पात्र हे सर्वोत्तम मानले जाते, परंतु पितळेचे किंवा चांदीचे पात्र उपलब्ध असेल तर तुम्ही त्याने देखील अभिषेक करणे शुभ मानले जाते. पण लक्षात ठेवा, शिवाला स्टीलच्या भांड्याने अभिषेक करू नये. याशिवाय तांब्याच्या भांड्याने दुधाचा अभिषेक करणे देखील अशुभ मानले जाते. दूध आणि तांब्याचे भांडे एकत्र आल्याने संक्रमण होऊन याचे विष स्वरूपात रूपांतर होते. म्हणून तुम्ही चुकूनही तांब्याच्या भांड्याने शंकर भगवानांना दुधाने अभिषेक करू नये. शिवशंभूला जलाभिषेक करताना दिशेची काळजी घेणेही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिष आणि धार्मिक शास्त्रानुसार लक्षात ठेवा की शिवलिंगाला पूर्वेकडे तोंड करून कधीही जल अर्पण करू नये, कारण शंकर भगवानांचे पूर्व दिशेला मुख्य प्रवेशद्वार असते. असे मानले जाते की या दिशेकडे तोंड केल्याने आपण केलेली पूजा शिवाच्या दारातून निघून जाते किंवा आपल्या पूजेत नेहमी अडथळे निर्माण होतात किंवा त्याचे फळ मिळण्यात नेहमी अडथळे निर्माण होतात. तेव्हा तुमचे मुख कधीही प्रवेशद्वाराकडे म्हणजेच पूर्व दिशेला नसावे. त्यामुळे या काळात शिवजींना जल अर्पण करताना केवळ उत्तर दिशेला तोंड करूनच तुम्ही बसावे. या दिशेला तोंड करून जल अर्पण केल्याने भगवान शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो. तुम्ही नेहमी बसूनच शंकर भगवानांना अभिषेक करण्याचा प्रयत्न करा. कुणीही उभा राहून किंवा वाकून शंकर भगवानांच्या शिवलिंगावरती जलाभिषेक किंवा कोणत्याही प्रकारची पूजा करू नका. जर मूर्ती उंच प्रमाणात असेल तर तुम्ही ते करू शकता, परंतु मूर्ती जमिनीलगत असेल तेव्हा तुम्ही बसूनच पूजा करा. भोलेनाथाला जल अर्पण करताना मन अगदी शांत ठेवावे आणि त्यांना हळूहळू जल अर्पण करावे. शिवलिंगावर मंद धारेने अभिषेक केल्याने महादेव प्रसन्न होतात. अशी श्रद्धा आहे की जे लोक शिवलिंगावर घाईघाईने जोरदार प्रवाहात जल अर्पण करतात त्यांना शुभफळ याचे मिळत नाही. आपण जे पाणी अर्पण करतो, जल अर्पण करतो, ते अगदी उडून आपल्यापर्यंत येते. ते फार तर शिवलिंगाच्या गोलाकार भागात पडले पाहिजे. ते त्याच्या बाहेर न पडेल इतक्या मंद गतीने तुम्हाला जल अर्पण करावयाचे आहे.
याची विशेष काळजी घ्या की तुम्ही जेव्हा शिवलिंगावर जल अर्पण कराल तेव्हा अनेकदा असे दिसून येते की लोक उभे राहून शिवलिंगाला जल अर्पण करतात, जे धार्मिक शास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. असे केल्याने योग्यता येत नाही असे मानले जाते. म्हणून लक्षात ठेवा की जल अर्पण करताना किंवा रुद्राभिषेक करताना देखील तुम्ही कधीही उभे राहू नये. स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलवरील माहिती आपणास आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नये. तसेच ओंजळीत जल किंवा पाणी घेऊन कधीही शिवलिंगावर तुम्ही अर्पण करू नये. कारण का विशेषतः त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तुम्हाला तांबे उपलब्ध करून दिले जातात, जे की तुम्ही त्र्यंबक राजाला जल अर्पण करू शकता. तुम्ही ही टीप नक्की लक्षात ठेवा.